Hello guys, welcome to my YouTube channel Unique Latin Pronunciation and today we are going to learn how to make or recognize it present perfect tense. पूर्ण वर्तमान कसा ओळखायचा किंवा कसा तयार करायचा हे आज आपण शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. इफ द सब्जेक्ट ऑफ द गिवन सेंटेन्स I, you, they or any plural noun, then take have. And if the subject is he, she, it or a singular noun, then the third form of the verb main verb is followed by has to form the present perfect tense. वाक्याचा कर्ता जर I, you, they किंवा अनेकवचनी नाम असेल तर त्यापुढे हॅव घ्यावे. आणि जर वाक्याचा कर्ता ही, शी, इट किंवा एकवचनी नाम असेल तर त्यापुढे हॅज घ्यावे. आणि क्रियापदाचा तिसरा फॉर्म म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावे. मग त्यामुळे काय होतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ सिद्ध होतो. नेक्स्ट, इन शॉर्ट सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब. सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. लाईक I have seen Taj Mahal. He has eaten an apple. Mohan has gone to market. In first sentence you see here, I is a subject and we were followed by the have and third form of the verb seen. ह्या वाक्यामध्ये काय दिलं, आय हा करता आहे, आय कर्त्याच्या पुढे हॅव घेतलेला आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे सीचं सेल घेतलं, तिसरं रूप घेतलेलं आणि हा ऑब्जेक्ट होता. नेक्स्ट, ही हॅज इटन ॲन ॲपल. ही करता आहे, त्यापुढे हॅज घेतलं आणि इटचं तिसरं रूप इटन ॲन ॲपल. मोहन हॅज गॉन टू मार्केट. मोहन काय करत आहे, मोहन एकवचनी नाम आहे त्यामुळे इथे काय आलं हॅज आणि गोचं गॉन थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब.